या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती सरस्वती भगवती माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा सर्वांना नमस्कार. जर आवाज आला पाहिजे महिला मंडळीचा, कारण 50% घेतलं त्याच्यामुळे आवाज तेवढाच पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, त्याचं प्रास्ताविकसाठी मी या ठिकाणी उपस्थित उभा आहे. सन्माननीय सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री दादासाहेब लिमये, त्याचबरोबर आपल्या या संस्थेचा डोलारा अतिशय कळसापर्यंत नेणारे दुसरे आमचे सर्वांचे आदरणीय वंदनीय स्वर्गीय आमचे वसंतराव साहेब,
त्याचबरोबर संस्थेच्या आता नुकत्याच नवनिर्मित झालेल्या आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ गीताताई पार्लेच्या, त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्रजी लिमे, त्याचबरोबर आता नवनिर्वाचित आमचे संस्थेचे सचिव गराम म्हात्रे सर, समोर बसलेली सर्वच मला वाटतं सुधागड विद्यासंकुलाची धुरा होणारे आमचे सर्वच मुख्याध्यापक, प्राचार्य, सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळेच या ठिकाणी आवर्जून या आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित आहेत. त्यांचं आणि तुम्ही सर्व आपल्या सुधागड तालुक्यातील विविध माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतक आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल प्रथमतः मी या विद्यासंकुलाच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि थोडंसं प्रास्ताविकाला मी या ठिकाणी सुरुवात करतो. करत असताना 23 तारखेला आपल्या संस्थेच्या या नवीन संचालक मंडळातून नवीन अध्यक्षाच्या धुरा ज्यांच्यावर सोपवली गेली त्या आपल्या सौ गीताताई पार्लेचा यांचा आपल्या या सगळ्या संस्थेने सत्कार करायचं ठरवलं होतं, परंतु दक्षिणेकडे आपण त्या ठिकाणची शाळा प्रत्यक्ष जाऊन आल्या आणि मग इथं माळी सरांचं आमचं बोलणं झालं की प्रत्यक्ष एक जाण्यापेक्षा सगळ्यांना एवढा त्रास करण्यापेक्षा काहीचं पण मत होतं की प्रत्येक एवढ्या गाड्या करून तिकडे येण्यापेक्षा मीच एकदा कळपणीला या ठिकाणी येईल आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांना आपण बोलू. आणि म्हणून पनवेल तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, पूर्व प्राथमिक या सगळ्यांना आपण सूचना दिल्या आणि आपण सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये 2 आम्ही कार्यक्रम घेतले. संस्थेची सहविचार सभा दरवर्षी आपली होते आणि मुख्याध्यापक आणि क्लार्क यांचीसुद्धा आम्ही या ठिकाणी सभा बोलवली. याच्यानंतरचा कार्यक्रम तो आहे, परंतु जिल्ह्यात आपल्या सगळ्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळेतले सर्व मुख्याध्यापक आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहिली, त्याबद्दल त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. आता ताईचा सत्कार का आणि एवढ्या सहज आहे का त्या गोष्टी इथं मला सांगणं गरजेचं आहे. गेली मी त्यांच्याबरोबर अगोदर शेठबरोबर आणि त्याच्या अगोदर दादाबरोबरचा हा सगळा माझा प्रवास, परंतु या 4-5 वर्षाच्या काळात ज्यावेळेस कार्यवाह त्या झाल्या आणि उपाध्यक्षाने कार्यवाहाने जो कार्यभार आपल्या संस्थेचा घेतला आणि त्यामधून किती प्रगती झाली आता तुम्हाला बऱ्याचशा जणांना त्याची माहितीच आहे आणि त्याचं श्रेय म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं कुठंतरी ऋण फेडण्याचं कुठंतरी उत्तरदायित्व आपण ठेवलं पाहिजे, म्हणून कुठंतरी हा सत्कार समारंभ आणि आपल्या लोकांना पण ती गोष्ट कळली पाहिजे किती कामं झाली, कशी झाली. वास्तविकमध्ये ते मनोगतामध्ये सगळं आमचे देशमुख सर त्या ठिकाणी सांगणारच आहे, परंतु हा कार्यक्रम 11 वाजता होता, थोडा संशय झाला आहे. सगळ्यांना चहा मिळणार आहे, 2-2 मिळतील, बिस्किटं मिळतील, त्याच्यावर मात्र 1 तास कार्यक्रम करायचा आहे आणि मग आपल्या या ठिकाणच्या पुढच्या प्रवासाला आपण जायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा विद्यासंघ माजी मुख्याध्यापक आपले गायकवाड सर, आमचे हितचिंतक माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी आणि अनेक बरेच मंडळी या ठिकाणी ओजस पण आहेत, त्याचे मित्र पण आहेत, बरीच मंडळी या ठिकाणी दिसते, त्यांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला वाटतं आजच्या या स्वागत आणि सत्कार समारंभाचे दुसरे आपले सत्कार मूर्ती आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवेतून प्राथमिक शिक्षक म्हणून आणि त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झालेले, खूप शिक्षणाचा खूप अनुभव असणारे आपली व्यक्ती, खूप ज्येष्ठ संचालक म्हणजे दादापासून ते आहेत आणि त्यांचासुद्धा या ठिकाणी यथोचित आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि दोघांचंही स्वागत करून माझं हे लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. विद्यार्थी हेच आमचे दैवत, कार्य हीच आमची ओळख, विद्यार्थी हेच आमचे दैवत, शिक्षण हाच आमचा वसा, अशी आमच्या संस्थेची एक आगळी वेगळी आणि खास ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ गीताताई पालरेचा मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमात
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब लिमये व कैलासवासी वतनशेठ ओसवाल साहेब यांचा वसा आणि वारसा जोपासला. तसेच ताई कार्यवाहक असताना संचालक मंडळाच्या मदतीने विनाअनुदानित शाळा अनुदान तत्वावर आणण्यासाठी शिक्षक शिक्षकेतरांच्या मान्यता आणण्यासाठी शिक्षण विभाग अलिबाग उपसंचालक कार्यालय मुंबई शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे मंत्रालय अशा विविध ठिकाणी वेळ काल न बघता संस्थेच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन ते काम पूर्णत्वास नेण्याचा 100% यशस्वी प्रयत्न ताईंनी केलेला आहे. जवळजवळ 150 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्रशासनाला अनुदानावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न ताई आपण पूर्ण केला. तुमच्या मेहनतीचं कष्टाचं प्रयत्नाचं फळ म्हणून तुम्ही आज सर्वांमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यास ही सगळ्यात महत्त्वाची तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे. हे सर्व करत असताना ताई आपण सामाजिक क्षेत्रातही आपली कामगिरी अत्यंत चांगली झालेली दिसून येते. पाली ग्रामपंचायत सरपंचपदी आपण विराजमान होता. सुधागड पंचायत समितीच्या आपण सभापती म्हणून काम पाहिलं. रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण अहोरात्र मी स्वतः त्याला साक्षीदार आहे. अहोरात्र आपण बऱ्याच वेळा आपली तिथं भेट झालेली आहे. म्हणून सतत माझ्या संस्थेसाठी माझ्या शाळेसाठी माझ्या शिक्षणासाठी झटणारे आपण आहात हे तितकंच खरं आहे. आणि पाली नगरपंचायत प्रथम नगराध्यक्ष मिळवण्याचा बहुमान हा आपल्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. हे सर्व करत असताना पद येतात पद जातात खुर्ची येते खुर्ची जाते. काही मिनिटात झालेलं वाक्य होतं आपली खुर्ची होती खुर्ची येते खुर्ची जाते मात्र आपण तिथंच राहायचं असतं हा स्वभाव गुण आता काही क्षणातच मला असं मॅडम पाहायला आणि ऐकायला मिळालं हे तितकंच करायचं. हे सर्व करत असताना सुधागड एज्युकेशन संस्थेच्या पाली अध्यक्षपदी आपण विराजमान झालो. आता आपल्या माणसाचा आज आपण सारे आपुलकीने व आपलेपणाने सत्कार करणार आहोत. आपली माणसं आपलीच असतात आपल्यासाठी ती कष्टतात. मी सर्वच मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या हस्ते आपण आदरणीय नवनिर्वाचित अध्यक्षा सौ गीताताई पालवेकर मॅडम यांचा आपण सन्मान करूया. मी सर्व
इथं आलेल्या सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण थांबायचे, कार्यक्रमाला उशीर होतो आहे. मी सर्व सहकारी शिक्षकांना विनंती करतो की धन्यवाद फोटोग्राफर. धन्यवाद मॅडम. संस्थेचे कार्यकारी मंडळावर असलेले आदरणीय पांढरे सर, तसेच मोहिते सर, माळी सर आणि इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, आणि आपण अपेक्षा करतो आपल्या संस्थेचं यश उत्तुंग असो, वाढत जाऊ, आपल्या शाळांची महाविद्यालयांची भरभराट हो. भविष्यामध्ये अनेक सगळे बदल होत आहेत, नवीन शैक्षणिक धोरण येत आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक साऱ्या गोष्टी अशा होत आहेत की त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी ही सातत्याने आपल्याला अपडेट करावी लागते आणि या सगळ्या आव्हानांपुढे आपण जात असताना बळ आहे ते आमच्यासाठी, आमच्या महाविद्यालयांसाठी, संस्थेच्या सर्व शाळांसाठी उपयुक्त ठरेल याची आम्हाला अत्यंत मनापासून खात्री आहे. आयोजकांचे आभार व्यक्त करते आणि इथेच माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोलार सन्मान्य मुख्याध्यापक श्री सुखदेव चिरमाले साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित आपल्या सोयीसुविधा नवनिर्वाचित अध्यक्षा आदरणीय गीता, मुख्याध्यापिका बंधू आणि भगिनी आणि समोर बसलेले सुधागड एज्युकेशन सोसायटीचा परिवार. हो, आपला हा एक परिवारच आहे. कारण दादासाहेबांपासून बोलण्यातून नेहमी ह्या गोष्टी जाणवतात की आपली संस्था कर्मचाऱ्यांच्या हिताचा जेवढा विचार त्याच्यावर खूप विचार केला जातो की दुसऱ्या कोणाला त्रास तर होणार नाही, ही बदली खरोखर आवश्यक आहे का, करणं गरजेचं आहे का, इतका बारकाईने विचार केला जातो की कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होऊ नये याचा आपली संस्था अतिशय कटाक्षाने विचार करते. आणि अशा या संस्थेमध्ये आम्ही काम करतो हे आमचं भाग्य आहे. ताईंना कोलार विद्यालयाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि हे घरामात्र सरांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या मांडिया माध्यमिक आणि सर्वांना माझा मनापासून नमस्कार. कैलासवासी शिक्षणमंत्री दादासाहेब लिमये, कैलासवासी आदरणीय वसंतरावजी ओसवाल साहेब यांना वंदन करतो आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदरणीय गीताताई पालरेचा मॅडम, नवनिर्वाचित सचिव आदरणीय संकुलाचे सर्वे प्रमुख आमचे मित्र आदरणीय पालवे सर, त्याचबरोबर त्यानंतर विविध शाळांचे सर्वच प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि विविध शाळांमधून आलेले सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मी असं म्हणेन की आज फार आनंदाचा दिवस आहे. ज्या दादांनी झाड लावलं ते मोठं रोपटं करण्याचं काम ओसवाल साहेबांनी केलं आणि त्या मोठ्या पोपट्याला आधुनिक रूप देण्याचं काम आता आपले नवीन अध्यक्ष करतील यात शंका नाही. हे बहुगुणी असं व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही, कारण जवळून राजकारण बघितलेलं आहे की राजकारण कसं असतं. मग ते ग्रामपंचायतीतलं असू दे, नगरपालिकेचं असू दे, पंचायत समितीचं असू दे, का विधानसभेचं असू दे. आणि त्यामुळे
राजकारणाचाही काळ अभ्यास असताना वडिलांसोबत असतानाच त्यांनी ती गेली 4-5 वर्ष अतिशय जवळून बघितलं. आणि त्यावेळेस त्यांना नेहमी वाटायचं की अरे अनेक शिक्षक दुःखी दिसतात, कोणाची मान्यतेचे प्रॉब्लेम आहेत, कोणाचे काही वेगवेगळ्या अडचणी दिसतात. ते झाले पाहिजे. बऱ्याचदा पालवे सरांना रागवायचे, ते का होत नाही सर, कारण पालवे समोर असायचे म्हणून तेव्हा ते होते. लेक्चर घ्यायचं काही कारण नाही. तर अनेक वेळा मॅडम शिक्षण विभागाकडे गेल्यात, DYD-कडे गेल्यात, पुण्याला गेल्यात, मुंबईला अनेक वेळा त्यांना मी जाताना बघितलं. हे काम का होत नाही, अडखळपणे विचारणारे. एवढंच नाही तर तो शिपाई असेल, पर्यवेक्षक असेल, उप असेल किंवा मुख्याध्यापक असेल. एवढंच नाही तर महाराष्ट्रात कदाचित ही घटना घडली नसावी असं मला वाटतं की सकाळी आल्या आल्या पालवे सरांनी विनंती केली की मॅडम तुम्ही या खुर्चीवर बसा. मॅडमने स्पष्ट नकार दिला, मी तुमच्या खुर्चीवर बसणार नाही, मी बाजूला बसणार. पहिले अध्यक्ष असतील त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या होईल. त्या खुर्चीचाही सन्मान त्यांनी ठेवला. खरं तर तो अधिकार आहे त्यांना. मी विनंती करेन मॅडम पुढच्या वेळेस की हा आपला नैतिक अधिकार आहे, आपण त्या खुर्चीवर विराजमान व्हावं. जे आमचे युवक त्यांना अधिकारने ते बसून जातात. नाही, हे सत्य आहे, हे त्यांनाही माहीत आहे. पण मॅडम यांनी नकार दिला आणि मला थोडं, पण मॅडमच्या डोक्यामध्ये कामाचं की त्या माणसांचं झालं की नाही, ते व्यवस्थित आहेत की ते अधिकारी कुठे आहेत वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे या संस्थेला अतिशय चांगले दिवस प्राप्त झालेले आहेत यात शंका नाही. कारण संस्थेचं आदराने नाव घेतलं जातं. सुधागड एज्युकेशन सोसायटी म्हणजे अन्य सोसायटी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा तोलामोलाचं मोठं वजन असलेलं सुधागड एज्युकेशन सोसायटी. आणि मॅडमकडे मी तर असं म्हणेल की 2 पावलं अजून दूरदृष्टी आहे. त्यांचं कलेक्शन सुद्धा झालं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे की आम्ही कोणकोणत्या योजना राबवतो. मग त्या मुलांसाठी असतील, पालकांसाठी असतील, संस्थेसाठी असतील, अदरवाईज अजून जे काही NGO सारखी माणसं येतात यांनाही दाखवण्यासाठी असावे. असं खूप काही बोलण्यासारखं आहे. कारण अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत जवळून काम करतो आहे, त्यांना बघतोय. जेवढ्या मृदू आहेत असं एक माझ्याबद्दल त्यांचं एक चांगलं मत होतं. मी विश्वासू आहे, चुकीचा सल्ला देणार नाही अशी एक भूमिका त्यांनी घेऊन त्यांच्याशी माझे जवळचे संबंध आले. या सोसायटीमध्ये मी त्यांना 5 वर्षांनी सिनियर आहे. हे त्यांचं 2रं टर्म आहे, माझं 3रं टर्म आहे. म्हणजे विचार व्हायच्या अगोदर मी संचालक झालो या ठिकाणी. मॅडमच्या बाबतीत मला निश्चितपणे बोलणं गरजेचं आहे की संजय ओसवाल यांचं निधन आता सप्टेंबरमध्ये आलं, 4 सप्टेंबरला. परंतु त्यांची प्रकृती जेव्हा त्यांना साथ देत नव्हती अशावेळी त्यांनी संपूर्ण दुराती सांभाळली. शेटनीही त्यांच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला खात्री झाली की पालवेचे मॅडम हे जे पद आहे ते सक्षमपणे सांभाळतील. कारण 1-1.5 वर्ष 2 वर्ष आम्ही त्यांची तळमळ बघत होतो. प्रत्येक ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन मग तुमच्या शाळा असतील, उपशिक्षणाधिकारी यांचं कार्यालय असेल किंवा उपसंचालक संचालक यांचं कार्यालय असेल, हळूहळू त्यांनी बरीचशी माहिती मिळवली. त्यांच्या जोडीला आपली मंडळी सगळी मुख्याध्यापक मंडळी होती आणि जवळजवळ त्यांना पुरेशी माहिती त्यांनी मिळवली. आम्ही संचालक ज्यावेळी बसत होतो त्यावेळी
सुरुवातीला त्यांना असं वाटलं की मला हे कसं जमेल, मी हे कसं करेन, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की मॅडम तुमच्या एवढा सक्षम आज या ठिकाणी कोणी संचालक नाही आहे, तेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारा. आपले सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तुम्हाला निश्चितपणे सहकार्य करतील. माझी सर्वांना विनंती आहे की मॅडम नवीन जरी असल्या तरी आपण त्यांना समजून घ्या, त्या तुम्हाला समजून घेतील. मगाशी सुखदेव सरांनी एक चांगला शब्द वापरला, परिवार. सुधागड एज्युकेशन सोसायटी एक परिवार आहे. परिवाराच्या दृष्टीने कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पहा, त्याही तुमची दखल घेतील. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मी या ठिकाणी तुमच्याशी बोलतोय. बाकी विषयावर काही चर्चा आम्ही करणार नाही, पण मी नक्की एवढं सांगेन की काही वेळा सभेमध्ये बोलता येत नाही, सांगता येत नाही आहे, किंवा चेअरमन यांना मी कसं विचारू, कसं यांच्याशी बोलू, परंतु त्या फ्रँकली तुमच्याशी बोलतील. त्यांना तुमचं जे काही सुखदुःख असेल ते तुम्ही सांगा. निश्चितपणे न्याय देण्याचं काम त्या करतील, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. त्याच्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की हा विषय आहे, मी मॅडमला कसा बोलू किंवा कशी बोलू, तर तुम्ही काही काळजी करू नका. मीही तुमच्या कुटुंबातला एक घटक म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, समजा तुम्हाला मॅडमजवळ काही बोलता येत नसेल किंवा मॅडमला मी कसं विचारू, तर तुम्ही मला विचारा. आम्ही जेव्हा शाळेला भेटी देऊ तेव्हा सामुदायिक चर्चा करू, तसं वैयक्तिक देखील चर्चा करू. काही विषय असे असतील की सर्वांच्या समोर ते सांगता येत नाही, तेही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात एक मी आता पाहिलं तुमचा उत्साह, तुमची भूमिका, तुमच्यावर तर सगळं अवलंबून आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सगळं अवलंबून आहे. संस्थेचं नाव रोशन करणं ही तुमची जबाबदारी आहे, गुणवत्ता वाढवणं ही तुमची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी इतकी मोठी नाही आहे, फक्त आम्ही कारभार पाहणार आहोत, परंतु आपल्या या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यात सगळे मुख्याध्यापक मी पाहिलं. मगाशी वातावरण अतिशय चांगलं, एक पवित्र वातावरण मी पाहिलं त्या ठिकाणी. मला वाटतं माझं काम फार नाही आहे, बरोबर आहे ना. मग मी एक तुम्हाला एक नाममात्र म्हणून सचिव आहे असं समजा तुम्ही, कारण मला प्राथमिक विभागाची माहिती आहे, माध्यमिक विभागाची मला माहिती नाही आहे. तर तुम्ही मला समजून घ्यायचं, मी तुम्हाला समजून घेईन. आणि आपण पुन्हा एकदा मी सांगतो, आपण एकच परिवार आहे, एकच परिवारातले घटक आहोत. आपण समजून घ्यावं सगळ्यांना. आम्ही आमच्या संचालकांशी सुद्धा बोलणार आहोत. आमची ती पण मीटिंग आम्ही लगेच लावलेली आहे 8 तारखेला. त्या ठिकाणी संचालकांची काय भूमिका आहे, संचालकांची काय अपेक्षा आहे शाळांकडून, संस्थेकडून किंवा शिक्षकांकडून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून, हेही आम्ही जाणून घेणार आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की सर्वांनी मॅडमला सहकार्य करा, मॅडमला समजून घ्या. साधारणपणे 2.5 वर्षाचा कालावधी आमच्या बॉडीचा राहिलेला आहे. त्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे, मी मगाशी सगळ्यांच्या समोर बोललो त्या ठिकाणी, की मॅडम सर्वांची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, पण थोडंसं समजून घेऊया. आपण काही गोष्टी थोडंसं आपण थांबणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे निश्चितपणे मॅडम थोडंसं राजकारण कमी करतील, संस्थेकडे 90% लक्ष देतील, 10% राजकारण करणं गरजेचं आहे. कारण संस्थेला राजकारणाची सुद्धा गरज आहे. काही गोष्टी अशा आहेत की राजकारणाशिवाय संस्था पुढे पण जाऊ शकणार नाही. तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण समजून घ्या. पुन्हा एकदा विनंती करतो की मॅडमला समजून घ्या. माझं वय मी तुम्हाला सांगितलं आता 72 पूर्ण होत आहे, तेव्हा माझ्याकडून काही फार धावपळ होणार नाही आहे. पण टेक्निकली ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीत मी माझी भूमिका निश्चितपणे आपल्या घटनेला धरून जे काय असेल त्याप्रमाणे मी सल्ला देईन म्हणा, किंवा त्याप्रमाणे मी चर्चा करेन सगळ्या संचालकांबरोबर, मॅडमबरोबर, आणि त्यातून आम्ही मध्य काढू आणि आपला ह्या संस्थेचा जो कारभार आहे तो यशस्वीपणे पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो.
संयोजकाने या ठिकाणी जरी मी सचिव असलो तरी मी मगाशीच म्हटलं की मी सचिव म्हणून माझ्याकडे तुम्ही पाहू नका, तुमचं मित्र म्हणून पहा, मला डायरेक्ट फोन करा. मला तुमच्याशी त्यावेळी समजा मी वेळ नसेल, मिटिंगमध्ये असेल तर मी तुम्हाला सांगेन की 1 तासाने का अर्धा तासाने किंवा संध्याकाळी फोन करा. कारण मला पण एक 4-5 संघटनेचं मी अजून काम करतो आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे, सेवानिवृत्त संघटनेचा मी अध्यक्ष आहे तालुक्याचा, त्याच्यानंतर सेवानिवृत्त संघटना जिल्हा कार्यकारिणी मी आहे. तर त्याही गोष्टी असतात, पण मी प्रत्येकाचा आलेला फोन त्याला नक्कीच प्रतिसाद देईन, फोन रिसीव करेन आणि समस्या मॅडमशी चर्चा करून तुम्हाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन निश्चितपणे. अजून मगाशी कोणीतरी शब्द एक वापरला, एक माझ्याबद्दल एक भूमिका तयार झालेली आहे की मी एक कडक आहे. कडक तसा मी नाही आहे, पण मी स्वतः काही करत नाही. आता तुम्ही समजून घ्या आणि दुसऱ्याला मी करू देत नाही. ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्या, तर पुन्हा एकदा सांगतो, कडक नाही आहे, पण कुठेतरी आपण भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजून घेणं आणि समजून देणं ह्या गोष्टीत थोडासा कडकपणा तुम्हाला वाटेल, पण जेव्हा मी तुमच्याशी प्रत्यक्ष चर्चा करेन तेव्हा तुम्हाला समजून येईल मी कसा आहे तो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी पालवे सरांनी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. माळी सर म्हटले तरी पण मला वाटते 60% लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. 40% लोक परीक्षांच्या कामासाठी गेलेले आहेत. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या विद्यालयाचे आणि माझे सोबतचे सर्व संचालक पालवे सर, माझे शेठ नंतरचे ओसवा साहेबांनंतरचे तसं म्हटलं तर त्यांना मी, कारण का माहिती ओसवा साहेबांनंतर मला त्यांना म्हणजे जो नमस्कार मी ओसवा साहेबांना करत होते तो नमस्कार त्यांना मला करावासा वाटतो. असे माझ्या 2005 पासून ते आजपर्यंतचे सोबतचे आजच्या या नवनिर्वाचित संस्थेचे सेक्रेटरी गणा म्हात्रे सर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि बाठिया संकुलचे प्राचार्य माळी सर, सर्व उपस्थित लहुपाचार सर असतील, गावित मॅडम असतील, मी सगळ्यांची नावं घेणार नाही. सर्व माझ्यासोबत, माझ्या पाठीशी, माझ्या मागे जे बसलेले आहेत असे सर्व संस्थेच्या विद्यालयाचे वेगवेगळ्या शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, नॉन टीचिंग, टीचिंग, शिपाई वर्ग, आत्तापर्यंत त्यांनी जो प्रास्ताविक आणि त्यांनी जे त्यांचं जे देशमुख अतिशय चांगलं सर त्यांनी, म्हणजे मी पुढच्या वेळेपासून त्याला बुकिंग आजपासून करते. इतकं चांगलं त्यांनी म्हणजे मांडण्याची लिखाण कोणी तरी करून दिलं असलं तरी प्रेझेंटेशनची एक पद्धत असते. खूप चांगलं सर आज भरून आलं आहे. खूप चांगलं वातावरण, अतिशय मंगलमय वातावरण आज वाटत आहे. दादासाहेब लिमा यांना आणि ओसवा साहेबांना आठवण करून आणि अजून एक महत्त्वाचा सगळ्यात विषय की रवी लिमे साहेब उपाध्यक्ष, त्यांच्या आईसुद्धा गेल्या काही काळात त्यांचंही निधन पावलं, त्यांची आठवण करून मी माझ्या 4 शब्द बोलण्याला सुरुवात करत आहे. खरं तर मला असं वाटत नाही की शेठ आपल्यात नाही आहे. आज खरं शेठची आठवण का माहिती, गेल्या खूप दिवसामध्ये हा जो सगळा आपला प्रवास दोघांनाही सांगते मी, सर माळी सर जो प्रवास चाललेला होता की जणू काही ज्या काही गोष्टी घडत होत्या डे टू डे, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, सर मी तुमच्याशी बोलले पण की खरंच काही सकाळी वेगळे बदल होत आहे, दुसऱ्या दिवशी वेगळे बदल होत आहे, काही दिवसांनी बदल होत आहे. हे बदल माझा ठाम विश्वास आहे आणि कॉन्फिडंट आहे हे शेठनी बनवूनच घडून आणले, कारण त्यांची खूप प्रबळ इच्छा होती
ते बोलायचे पण, फक्त कधी कधी काय काय भूमिका मांडताना काही काही अडचणी येत असतात, तशा त्यांना अडचणी येत होत्या. पण त्यांच्या आशीर्वादाने, बळराश्वाच्या आशीर्वादाने, आणि आज मला प्रमुख सांगावंसं वाटतं की खरोखर त्यांनीच त्यांच्यावर विश्वास आणि त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला असं सगळे संचालक मंडळ. आज जर संचालक मंडळ नसतं, आज जर पालवे सर नसते, गरामात्रे सर नसते, रमेश साळुंके नसते, अभिजित चांदूकर नसते, भाऊ अभ्यंकर नसते, मी सगळ्यांची नावं घेणार नाही, सगळे संचालक मंडळांच्या आशीर्वादाने, सहकार्याने, मदतीने ह्यांच्या मी आज अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला लाभलेली. त्याच्याबरोबरच मला आज मुद्दाम नाव घ्यावंसं वाटतं की जरी शेठ नाही आहे आपल्यात आज, तरी महेश ओसवाल असं तुम्ही सगळ्यांचं हे व्यक्तिमत्व तुम्ही सगळेजणच ओळखता. त्यांनीही मला खूप चांगली साथ दिली. त्यांचं काम, त्यांचं टेक्निकल काम हे संस्थेचं कसं आहे आणि काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या पुढेही त्यांची साथ आपल्याला अशीच राहणार आहे. मला सांगायचं एवढंच की ओसवालांची कन्या, पाडलेकरांची सून आणि सुधार एज्युकेशन सोसायटीची आज अध्यक्ष म्हणून मी जेवढं कुटुंबावर प्रेम करून जेवढा संसार चांगला केला आहे, तशी संस्था पण नक्कीच तेवढंच चांगलं सांभाळली, तेवढं मी आज ग्वाही देते. आज मला माहिती आहे की महिलांना, ह्या बंधुमानाचा आनंद झालाच आहे, पण महिलांना जास्त आनंद झाला म्हणून त्यांची संख्या पण पाहिलं तर जास्त आहे. महिला नगराध्यक्ष, पहिली महिला अध्यक्ष, हा मान हा तुमच्या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने नक्कीच मला आज मिळतोय. या गोष्टीचं मी खरंच, आणि आज तुम्ही मला सत्कार केला. मी स्वारळे सरांना आणि माळी सरांना विनंती केली होती की परीक्षेचे दिवस आहेत, सगळ्यांची धावपळ नको व्हायला, सगळ्यांनी गाडी करून त्यांचा वेळ नको फुकट जायला, म्हणून म्हटलं मीच पनवेल कळंबोली साईडला, ग्रामीण असेल, कळंबोली असेल, पनवेल असेल, पाठी असेल, आपण सत्कार तुमच्या समोरच स्वीकारायला जाऊ. मग शेठ माळी सरांनी मला सांगितलं की आल्याला मॅडम आपण खुर्चीवर बसला. मी सर ह्याच्यानंतरही बसीन की नाही मला शंका आहे. त्याचं कारण आहे, मी ह्या सुधार एज्युकेशन सोसायटीचीच विद्यार्थी. मी माझा जन्म पालितला आहे, माझं शिक्षण 12वीपर्यंतचं गबागड हायस्कूलमध्ये आहे. माझ्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा कदाचित यातलं कोणी माझ्यासोबत कदाचित असेल, माझ्या काळामध्ये आंबेडकर सर, आम्हाला भावे सर मुख्याध्यापक होते. भावे सर आमच्या घरात आले, ओसवांकडे ते खूप यायचे, तेव्हा आम्ही पुढे कुठेतरी पळून जायचो. म्हणजे तो दरारा, तो थाट, म्हणून मी गुरुजनांचं, मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एखादा माझ्या चेंबरमध्ये जरी मुख्याध्यापक कुठलेही आले तरीसुद्धा मी त्यांचा मान त्याच पद्धतीत ठेवते, कारण शेवटी किती केलं तरी ज्याचा मान आहे तो त्याला मिळायलाच पाहिजे. गेल्या काही दिवसात संचालकांनी आणि सगळ्या ज्या होत गेला, पण अडचणीशिवाय माणसाने पुढे जाऊ नये, त्याची किंमत त्याला कळत नाही. मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांच्या, मला तर काही लोक सांगत होते की आम्ही देव पण पाण्यात बोलून बसलो, पण खरंच तुमच्या सगळ्यांच्या विशेष माझ्यासोबत होत्या. तुमचे ज्या काही मनातल्या भावना, मी तुम्हाला आठवण एकच सांगते की जेव्हा शेठ गेले, ओसवाल साहेब जेव्हा गेले, तेव्हा ओसवाल साहेब जेव्हा गेले आणि जेव्हा तुम्ही मला सर्वजण, तुम्ही बंधू असाल, भगिनी असाल, जेवढे सर टीचर्स मला भेटायला येत होते, तेव्हा त्यांच्या, मला परखडपणे इथे बोलावं लागेल की त्यांच्या ज्या भावना, त्यांच्या ज्या आतले शब्द, त्यांच्या मनातल्या भावना मला कळत होत्या की पुढचं काही तुम्हाला सगळं सांभाळायचं. माझ्या लक्षात येत होतं, मला माहिती नव्हतं पुढे काय होणार. मी माझ्या मनात, मी माझ्या ह्याच्यात आत्मविश्वासाने मला कॉन्फिडंट वाटत होतं, पण मला पुढे काय होणार आहे मला माहिती होतं. मला माझ्या मगाशी सांगताना बरेच पालवेसांनी सांगितलं, माळीसांनी सांगितलं, तिथे सांगितलं की आत्तापर्यंत आपण नॉन टीचिंग, टीचिंग, अंशतः अनुदानित वगैरे वगैरे समथिंग आपण कामं केली. पुढे आपल्याला पालवे सरांनी आणि माळी सरांनी, मोहितेनी आणि आता काही स्टाफ, प्रसाद आहे इथे, सतीश आहे, प्रसाद आहे, प्रकाश आहे,
बाकी बरेच जण असा स्टाफ आहे की आम्ही सकाळी अलिबागला जातो 9 वाजता आणि रात्री 12ला येतो. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मला त्याचा जो आनंद मिळतो, त्या एखाद्याची जेव्हा ऑर्डर होते आणि त्याची एखाद्याची सही होते, तो आनंद जेव्हा मिळतो तेव्हा ते 1 करोडचा आनंद एका साईडला आणि त्या सहीचा एका साईडला. आणि ह्याच गोष्टीसाठी मी नेहमी म्हणत होते की मी फक्त व्यक्त झाले नाही, प्रेझेंट झाले नाही की मला अध्यक्ष व्हायचं आहे, मला अध्यक्ष व्हायचं आहे. मला माझं आणि सरांचं कायम बोलणं व्हायचं, पण मला माझ्या लोकांची कामं होण्याची अडचण होणार नाही ना. त्यांच्या भावना माझ्या बरोबर आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सगळं स्वतःचं जे काही स्वतःचं कुटुंबाचं संसारातलं जे काही त्यांचं धन असेल किंवा जे काही त्यांचं आहे, त्याच्या झोलगे मॅडम समोर बसल्यात आज, त्या हसत आहेत. त्यांना माहिती आहे की हा प्रवास आपण कसा पूर्ण केला आहे. बरेच जण असतील आपल्याला हा असा प्रवास, तुमची मला साथ पाहिजे नक्कीच, आणि तुमची साथ मिळेल या विश्वासाने मी अध्यक्षपद स्वीकारले. मला माहिती आहे अध्यक्षपद खुर्चीसाठी नाही स्वीकारलं, मला नको ती खुर्ची, मला लोकांची कामं होणं गरजेचं आहे. प्रत्येकजण आत्तापर्यंत शेठ असताना शेठनी काय काम केलं त्याचा उभं तुम्ही आज करणार नाही, पण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त साक्षीदार आहात. आज लहू पाटण सर आहे, कळंबोली शेठनी काय केलं, बाट्यात काय केलं, आम्ही दोघेही सोबत जायचो. त्याला म्हणतो सर शेठ कशा जात आहे, आपण नको जाऊयात वरती एवढं 3ऱ्या मजल्यावर वगैरे, पण नाही, ती खिडकी कशी आहे ते सगळं त्यांना ते सगळं व्यवस्थित लागायचं. असे मेहनत करणारे शेठ स्वतः त्यांच्या लाईफमध्ये कसं फायनान्शियली कुठून काय केलं हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असं करत असताना मला असं वाटत होतं की त्यांनी एवढ्या ह्यांनी ते जपलेलं आहे, ते जतन केलेलं आहे. त्याचं हे जतन केलेलं सगळं संपून आणि सगळं त्यांनी जे केलेला हा कारभार आहे तो आपण नीट कमीत कमी पुढची जी काही आपल्याला टाईम मिळणार आहे तो व्यवस्थित व्हावा. सगळ्यांची कामं होणार आहेत. पुढे मुख्याध्यापकांची पण सभा आपण कंटिन्यू करतोय. मला आता एवढंच म्हणायचं आहे ह्याच्यामध्ये की प्रत्येक स्कूलमध्ये आपली सर पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात आपली भेट व्हावी, त्यांची वेळ घ्यावी. परीक्षा संपू दे, परीक्षेमध्ये कोणाला डिस्टर्ब नको. आपण प्रत्येक ठिकाणी सगळ्या शाळेमध्ये आपण भेट देऊया, तिथे सिच्युएशन बघूया. जूनचं नवीन वर्ष सुरू होतं आहे. जूनच्या आर्थिक वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये ॲकॅडमिक इयरसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्टुडंटसाठी काय काय आपल्याला करता येईल. मी परवा निरंजन डावकरे जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे पालीचा स्टाफ माझ्याबरोबर होता. तेव्हा मी त्यांना एक महत्त्वाचं पत्र दिलं की ते पत्राचं सारांश असा आहे की पाली तालुक्यात, कर्जत तालुक्यात आपली शाखा नाही आहे, पण रायगड जिल्ह्यात दक्षिण रायगडमध्ये आणि उत्तर रायगडमध्ये आदिवासी मुलांची संख्या जास्त आहे. जेव्हा आदिवासी लोक स्थलांतर करत असतात, पण राजकारण करत असताना कुठली मतं किती कुठे शिल्लक आहेत या गोष्टीची मला सर्व माहिती आहे. तेव्हा जेव्हा पालक बाहेर जातात तेव्हा ती आदिवासी मुलं पण स्थलांतर करत असतात. मग जेव्हा ती आदिवासी मुलं स्थलांतर करतात तेव्हा आपली विद्यार्थी स्ट्रेंथ कमी होते, मुलांची संख्या कमी होते शाळेत. तर ती मुलांची संख्या कमी होऊ नये म्हणून मी त्यांना एक पत्र दिलं आहे. त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये मी माझं असं नमूद केलेलं आहे की त्याचं जसं आदिवासी मुलांचं वसतिगृह शासनाचं असतं तसंच आपण आपल्या स्कूलमध्ये त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी. जिथे जिथे आदिवासी मुलं आहेत त्यांनी त्याचं सगळं टोटल त्यांनी टीम पाठवावी. मुलं कुठे जास्त आहेत नक्कीच आपल्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे असणाऱ्या 10-20 म्हणजे 15-20% तरी सुधागड तालुक्यात, कारण आज निकुंभ सर पण इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडे पूर्ण म्हणजे वाड्या आदिवासी आहेत. म्हणजे आदिवासी मुलं आणि ते पालक गेले की मग आपल्याकडे स्ट्रेंथ राहत नाही. त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचं हे जास्त असल्यामुळे 1ली ते 4वीची मुलं आपल्याकडे 5वीचं पद कमी होतं, मग आपली पदं कमी होतात. या सगळ्यांकडे आपण एकदम बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. 1ली ते 4थी चालू करा, सेमी चालू करा, 11वी जिथे जिथे 11वी 12वी शक्य असेल तिथे चालू करा. जिथे जिथे 11वी 12वी चालू आहे तर सिनियर कॉलेज चालू करा. आपण हळूहळू तुम्ही आम्हाला कल्पना द्यायच्या संस्थेच्या मदतीने म्हणजे पॉलिटिकल्स मदतीने आपण नक्कीच पुढे जाऊया. मला असं वाटतंय की तुमची मला साथ पाहिजे. आत्ता आपली सगळ्यांची जबाबदारी
जास्तीत जास्त वाढलेली आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांच्या एवढं लक्ष पाहिजे बारकाईनी की तो एखादा स्टाफ, एखादा कर्मचारी, एखादा शिपाई कुठे काय काम करतोय, कुठे त्याचं काम काय आहे आणि तो काय करतोय, या सर्व बदल चांगलं असेल तर ठीक आहे, पण चांगलं नसेल, थोडंसं काय गोंधळ असेल तर तो बदल त्वरित नवीन जूनपासून तरी त्याला शिस्त लावा. माझी अशी एक विनंती आहे की आपल्या संस्थेबद्दल, आपली संस्था मोठी आहे, शेठच्या आणि दादासाहेब डिमांडच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सरकारने खूप मोठी आहे, पण माझं एवढंच विनंती आहे सगळ्यांना की कुठेही तुमचं नाव थोडंसं कुठेतरी गडबड झाली की संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि आम्ही काउन्सिलर म्हणून तिथे नाव थोडंसं खराब होतं. विशेष पालीसाठी पण मी आज तुम्हाला सूचना करते की पाली हे होमग्राऊंड आहे. आपण प्रत्येकाला वाटत असतं की सगळं चांगलं चालावं, पण चांगलं चालण्यासाठी आपलेही एफर्ट्स, आपलीही थोडासा जास्त तिथे राहून ते काम त्यांनी केलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. खूप छान सत्कार माझा केला. मला आज म्हणजे वाटत नाही अजूनही की मी अध्यक्ष, मी आता कार्यवाह असंच वाटतं, कारण कार्यवाह असताना मी हेच काम करत होते. कामात काही बदल नाही, फक्त माझी तुम्हाला मी परत एकदा विनंती सगळ्यांना सांगते, माझे स्वप्न रोज देवाला लावताना एवढंच बोलायची की माझ्या संस्थेचे जेवढे कर्मचारी विसंबून आहेत, ज्यांची कामं व्हायची, त्यांची कामं प्रत्येकाची मी रोज सरांकडे तगादा लावते, रोज 4 वेळा फोन करते, सर याचं काम झालं का, पण आपण बरोबर ट्रॅकला आहोत. तुम्हाला कदाचित पुढच्या 2 ते 3 महिन्यात सगळ्यांनाच कळेल की आपण कशा पद्धतीत सगळी कामं करतो आहे. मी त्या गोष्टीचा वापर आता करणार नाही, पण सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणजे मेन म्हणजे माळी सर, पालवे सर, सर्व मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफना मी नमस्कार करते, माझं अभिनंदन केलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांना आभार. थँक्यू. ताई, जितका संघर्ष मोठा असतो ना तितकी उंची मोठी असते, आणि जितकी उंची मोठी असते ना तितका संघर्ष मोठा असतो. तुमच्या वाट्याला आलेला संघर्ष इतका मोठा होता की त्या संघर्षाने तुम्हाला संस्थेच्या सर्वोच्चपदी म्हणजे अध्यक्षपदी विराजमान केलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आजचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. मी सर्वात सदम्यता भाव दर्शवण्यासाठी आभाराची गरज असते. करूयात आभार प्रदर्शन. मी श्री अनिल ठाकूर सरांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सांगता अर्थात आभार प्रदर्शन. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, म्हणूनच आम्ही आपल्या विद्यासंकुलाच्या वतीनं आभार मानतो. आजच्या अध्यक्षा, त्याचबरोबर सुयोसोच्या अध्यक्षा सन्माननीय आदरणीय पालरेच्या मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल या विद्यासंकुलाच्या वतीनं सर्व मुख्याध्यापकांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक संघटना सुधागड पाली यांच्या संघटनेवर घट्ट पकड असणारे, त्याचबरोबर आजच्या या सत्कारमुखीपैकी आपल्या या सुधागड या विद्यासंकुलाच्या वतीनं आभार मानतो. या भव्यदिव्य इमारतीमध्ये आपण पाहतच आहात, आपल्या संकल्पनांच्या आधारे या विद्यालयाचा कायापाठ करणारे सन्माननीय आदरणीय या शाळेचे प्राचार्य श्री पालवे सर यांनी उपस्थिती दर्शवली, त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर भाटी हायस्कूलचे प्राचार्य सन्माननीय श्री माई सर, सन्माननीय पोखरा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गावित मॅडम, पाली सुधागड महाविद्यालयाचे प्राचार्य पंचाल सर, त्याचबरोबर सन्माननीय सर्वांची नावं घेत नाही, परंतु सुधागड विद्यासंकुलातील सर्व माध्यमिक शाळा, या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल पुनश्च